हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण, जरांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला, बरोबर आहे, तिकडे लाठीचार्ज झाला, बरोबर. कारवाई कोणावर झाली? पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा. पोलीस म्हणतात बरू देत, आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगलं येणार असेल प्रकरण, एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे, तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, थोडा वेळ आहे ना तुम्हाला? मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले, कॉल मी अर्जंट, कॉल मी अर्जंट. मला कळलं नाही. लँड झाल्यावरती मला कळलं तिथे, आणि पायलटने अनाउन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेत. तो बसचा झाला होता माहिती तुम्हाला? बसमध्ये ब्लास्ट झाला होता आणि टनेल काही त्यांच्या ट्यूबमध्ये झाला होता. ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला. त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला. त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती, सॉरी. पुढे काही नाही झालं, त्याचं राजकारण नाही झालं पुढे. एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते, पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड, सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना, प्रत्येक गोष्ट माहिती असते. म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होतंय ते. पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा, म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात ना माझ्या बाबतीत, करा सांगितलं, साफ करून ठेवतील सगळं.